अरे कबीर, आपण किती वेळ बोलतोय? बघ मी फोन ठेवते आता. काय करू? मन भरतच नाही. हम्म. अ, उद्या भेटतोच आहे ना आपण? उद्या भेटून बोलूया. सकाळी मला आत्तासाठी फक्त किसवर भाग, ठीक आहे? सो स्वीट. जरा होल्ड करा, होल्ड कर. काय ग? इतक्या लाजत कोणाशी बोलतेस? लाजते कुठे अगं? नाही, मित्र आहे का बॉयफ्रेंड? फ्रेंड फ्रेंड. अगं तसं नाही ग. मग इतक्या रात्री इतक्या हळू आवाजात असं लपून छपून का बोलतेस? अगं वहिनी, जनरल असं आपण बोलू नाही का शकत? अगदीच बोलू शकतेस. मग तुझ्या या फ्रेंडशी माझी पण ओळख करून दे ना, मलाही आवडेल बोलायला. ओळख? हा ठीक आहे, करून देते. कबीर ऐक ना, वहिनीला तुझ्याशी बोलायचं आहे, ती बोलते. हा. थांब, ऐक ऐक माझं. थांब 1 मिनिट. हॅलो, हा मी अनन्या बोलतेय. हॅलो, नमस्कार. पूर्वा तुमच्याबद्दल बरंच काही बोलत असते. तुम्ही दोघं इतक्या वेळ बोलता, मग कधीतरी घरी ये ना असंच भेटायला. घरी? हा नाही, म्हणजे तसं आमच्या घरी वातावरण फारच फ्री असतं, त्यामुळे येऊ शकतोस तू. हो, नक्की येईन. पूर्वा, वर ये. झोपायचं नाही का? अगं वहिनी, फोन दे. कबीर, गुड नाईट. हा बाय बाय. बाय. मम्मा हाका मारते ना, मी आलेच. हा आवाज विक्रांतचा तर नव्हता, पण मग हा मुलगा फोनवर बोलताना एवढा का अडखळत बोलत होता? मला का असं सारखं वाटतंय की हा विक्रांतच आहे, काहीतरी गडबड आहे. अरे कुठे गेली अनन्या? अगं चहा थंड होतोय, ये लवकर. आले आले. काय मग सुनबाई, कसा झाला क्लास, योगा क्लास? मस्त. मला असं वाटतं लवकरच आता दुसरी बॅच सुद्धा सुरू करायला लागेल. नको नको, उगाच ताण घेऊ नकोस बाई. झेपेल तेवढंच कर. आता काही कोणाचं कर्ज द्यायचं नाहीये, कोणाचे पैसे द्यायचे नाहीये, काहीच घाई नाहीये, कळलं का? हो नाही, आणि तू काकूला चेक मेट केलंयस ना? काल कितीतरी दिवसांनी शांत झोप लागली मला. म्हणजे कसलाही ताण नव्हता मनावर. नाही खरं आहे, कोणाची देणं डोक्यावर असलं की नाही, आपल्यासारख्या सामान्य माणसाचंही असंच होतं. खरंय. पण बाबा, आई, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. आणि हो, तुम्हाला सांगायचं राहिलं, माझ्या मैत्रिणीचा मेसेज आला होता. तिने सुद्धा 10 पर्सेसची ऑर्डर दिली. अरे वा. खूप मोठी ऑर्डर नाहीये, पण आता हळूहळू कामं यायला लागले, तसं म्हणू शकतो आपण. म्हणजे कामाला सुरुवात करायला हवी. हो. थांबा जरा. काय झालंय? तू सुरुवात कर. नाही म्हणजे काही फक्त तूच सरप्राईज देऊ शकतेस असं नाहीये, आम्ही सुद्धा देऊ शकतो. छोटंसं गिफ्ट आमच्याकडून. आई, हे कशाला? कशाला म्हणजे? अगं, जी जी संकट आली त्यात ढाल बनून उभी राहिलीस माझ्यासमोर. वाचवलंच मला सगळ्यात. मला वाचवलंस, आपल्या बिझनेसला वाचवलंस. आणि त्या देविकाने आपल्या मेहनतीचा केवढा अपमान केला होता. सगळ्या पर्सेस फेकून दिल्या होत्या आपल्या.
पण तू तू तिला माफी मागायला लावलीस हा अनन्या. सगळं सामान उचलायला लावलं तिला हिने. काय चेहरा झाला होता तिचा. बापरे. तू जे धाडस दाखवलंस त्याचं कौतुक व्हायला हवं की नाही, म्हणून दिलंय गिफ्ट. आई अहो, काय हे बघ अनन्या, प्रामाणिकपणे आणि अगदी मनापासून काम करणाऱ्याच्या पाठीवर शाबासकीची थावी पडलीच पाहिजे. हा बरं उघडून बघ ना. हो कसं आहे? आई ग किती सुंदर आहे. आई थँक्यू सो मच. अथर्वने निवडलंय. आणि आमच्या अथर्वची निवड काय म्हणजे. बरं अनन्या, आजच ट्राय करून बघ आणि मी ऑफिसला गेल्यानंतर मला एक फोटो काढून पाठव. बरं तुला ऑफिसला जायचंय ना, मी डब्याचं बघते आणि त्यानंतर ऑर्डरचं पण काम सुरू करू. हो हो आणि मी आया मदतीला. हो पण आज बाकी कोणीच आलं नाही नाश्त्याला. हो. नाही बाकी कोणाचं माहित नाही, पण देविका काकू का नाही आले हे आपल्याला चांगलंच माहिती. बापरे. चेहरा बघण्यासारखा झाला होता तिचा खरंच. रात्रभर मला झोप नाही. या मिडल क्लास बावळट लोकांनी माझ्या काल इज्जतीचा कचरा केला आणि ती इरावती धर्माधिकारी माझ्यावरच उलटली. हर रस्त्यात मला माफी मागायला लावली. ठीक आहे जाऊ दे ग. जाऊ दे जाऊ दे काय बरोबर, तुला काही करावं लागलं नाही ना, तू जाऊ देच म्हणणार. हे बघ देविका, तू जरा माझं ऐकशील का? अगं दुसऱ्याला जर काळं फासायचं असेल ना तर स्वतःचे हातही काळे होणारच ना. आता ह्यात माझं काय चुकलं? तू प्लॅनच असा केलास ना देविका की त्याचा परिणाम सुद्धा असाच काहीतरी विचित्र होणार होता. आयदर ते त्यांच्या बिझनेसमध्ये बुडाले असते किंवा तुला त्यांची सपशेल शरणागती पत्करून माफी मागावी लागली असती आणि जे तू केलंस आता. तुला कळतंय का मी तुला नेहमी काय सांगत असतो? जे काही करायचं असेल ना ते आधी विचार करून मग शांत डोक्याने करत जा. नाही आता काय करायचं शेखर? अरे त्या अरुणाच्या मला पाया पडावं लागलं. अरुणाच्या असं संताप होतोय ना. आणि त्या अनन्याच्या तर दोन कानाखाली वाजवायच्या वाटत होत्या. इतकी चुरू चुरू बोलत होती. पण मग आता काय करणार? तू एक काम कर, माझं ऐक. 4 दिवस तुझ्या मैत्रिणीकडे जा. हा तिथे जरा निवांत राहा आणि डोकं शांत झालं की ये परत. काय? शेखर हे सगळं करून एक मिनिट. हा सर. हॅलो. हो मी निघालोच आहे. हो येतो ना, ऑफिसला पोहोचतो. काय? हो मी पोहोचतो ना, पोहोचतो. थँक्यू. काय झालं? परफॉर्मन्स रिव्ह्यू साठी मीटिंग आहे माझ्या. ते सुद्धा इतक्या अचानक. माझा परफॉर्मन्स रिव्ह्यू. जावं तर लागणारच. बघू. मीटिंग ऑर्गनाईज केली आहे म्हटल्यानंतर आता काहीतरी तर ऐकून घ्यावं लागणार. चल ठीक आहे, मी येतो. तू शांत राहा. ओके बाय. आता मी माफी मागितली होती ना. झालं होतं ना त्या माजुरड्या इरावतीच्या मनासारखं. मग आता का प्रॉब्लेम क्रिएट करते ती शेखरच्या नोकरीच्या बाबतीत?
कसला बदला घेते ती. हा द्या ना, मी घेते. मम्मीजी, अनन्या, मी पण काहीतरी मदत करू का? मैं कर सकती हूँ. पोळ्या करते मी, भाजून देतेस का? जमेल का तुला? हा, ऍक्च्युली मला हेच जमेल. मी करते. हा, वैसे तुम लोग मुझे खाना बनाना सिखाओगे क्या? शिकवायचं काय, केलंस की येणार तुला. अगं अनन्या, हो आले. थांबा जरा. ऐसे ना. अगं थांब, होऊ दे. एका बाजूनी जरा भाजली गेली की मग परतायची. अच्छा. काय आहे आज टिफिन मध्ये? चपाती आणि बटाट्याची भाजी आणि आणि कोशिंबीर दिली थोडी आणि आणि वरणही दिलंय. आणि आणि काय हवंय तुला? आज स्वीट डिश नाही. नाही म्हणजे प्रेम वगैरे दे ना मला कधीतरी टिफिन मधून. तू वेड्यास का? दुधी आहे तिकडे. अरे असू देत मग, ठीक आहे. एवढं काय, आईनेच शिकवलंय मला सगळ्यांशी प्रेमाने बोलायचं म्हणून. ठीक आहे असेल, हे घे. तुला जायचंय ना, उशीर नाही होते. अगं पण मला उत्तर दे ना. जा ना तू. अगं, sweet dish. जा ना. अगं सिमरन, पोळी करपली. थांब थांब थांब. नको असं करू. सॉरी मम्मीजी. काय झालं? काय नाही मम्मीजी. कसला विचार करतेस? कुछ नाही. रोहनची आठवण येते. म्हणजे रोहन माझ्या लाईफच्या कुठल्याच मोमेंट मध्ये नसतो. त्याला माझी आठवण तरी येत असेल का? बघा ना, काहीच कांटेक्ट नहीं है. मैं उसे फोन करूंगी तो वो ज्यादा बात भी नहीं करता है. मुझे आप प्लीज कॉल करके उसे यहाँ बुला लो ना. बोलते मी त्याच्याशी. खरंय ग तुझं. अशा संसाराला खरंच काही अर्थ नाही. म्हणजे नोकरीसाठी आपण वेगळीकडे, बायको घर एकीकडे. आणि आता खरंच त्याची काही गरज नाही. मी इथे बोलावून घेते त्याला. इथे मिळेल की दुसरी नोकरी. करते मी फोन. काळजी नको. थँक्यू मम्मीजी. कबीर, आपण किती दिवस असे चोरून भेटणार आहोत एकमेकांना मला सांग. तुला माहितीये मी रोज नवीन कारण देतेय. काय तर म्हणे एक्स्ट्रा क्लासेसचं कारण, नंतर मैत्रिणींना भेटण्याचं कारण. आज तर मी जग्ग माझ्या फ्रेंडला आजारी पाडून आली. बघ तू. अगं काही दिवस यु नो करेक्ट टाइम आला ना ते आपण सांगूच त्यांना आपल्याबद्दल. नाही नाही, ते मला काही माहित नाही. हे बघ, तू घरी तर चल. ऍटलीस्ट ओळख तरी होईल ना सगळ्यांची. मला थापा तरी नाही माराव्या लागणार रे जास्ती. अगं मी कुठे नाही म्हणतोय. मी येणारच आहे भेटायला. ओके, मग चलतोयस का आता? आता नाही आता अगं माझं शेड्यूल जरा बिझी आहे ना. काय सांगतेस तू? ठीक आहे, मग उद्या ये. उद्या ते काय ना की शेड्यूल प्लॅन्ड असतो ना कम्प्लिटली पूर्ण. सो उद्या मीटिंग्स ऑलरेडी प्लॅन्ड आहेत माझ्या. आणि मला बाहेर पण जायचं का कामासाठी. मग परवा? ते मला बाहेर जायचं ना कामासाठी. येता येता 4-5 दिवस होतील मला. कबीर, तुझं माझ्यासाठी प्रेम आहे का फक्त रिझन्स आहेत रे? हे बघ, आता जोपर्यंत तू घरी येत नाहीस ना तोपर्यंत मी तुझ्याशी बोलणारच नाही. अगं असं काय करतेयस विराट? बर
मी येईन तुझ्या घरी भेटायला. खरंच? खरंच, पक्का? एकदम पक्का. ओ माय गॉड कबीर, आय एम सो एक्साइटेड. अरे किती अरेंजमेंट्स बाकी आहेत. तू घरी येणार, मला आधी मम्माला कॉल करू देत, मग बहिणीला कॉल करू देत. तुझ्या घरी यायला तुझ्यापेक्षा मीच जास्त एक्साइटेड आहे पूर्वा. निशाणा तुझ्यावर असला तरी माझी शिकार वेगळीच आहे. त्या अनन्याला माझ्या समोर कसं नाक घासायला लावेन ते बघच तू. मूर्ख पूर्वा, आपण होऊन माझी ढाल बनायला तयार आहे. कबीर चल ना. हो. हॅलो, काय म्हणताय? कशात तुम्ही? हॅलो, अहो कधीची फोन करते मी. हो मला माहिती आहे, मी बघत होते ना फोनकडे. मग उचलला का नाही? असंच माझा मूड नव्हता. इरावती मॅडम, तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळ्यांच्या समोर तुमच्या मुलीची माफी मागितली की नाही? हा, पाया सुद्धा पडले, बघितलं ना तुम्ही. मग आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम मॅसेज काहीच नाही, पण खरं तर तुमचे घाणेरडे टुक्कार प्लॅन्स बघता तुम्हाला रोज माफी मागायला लावली पाहिजे. माझे प्लॅन छानच असतात, पण तुमची मुलगी तुमच्यासारखी शार्प आहे ना, त्यामुळे फेल होतात ते. नाही, आता मला इम्प्रेस करण्यासाठी उगाच माझी तारीफ वगैरे करू नका. माझ्याशी माइंड गेम खेळू नका. नाही नाही, मी असं काही करत नाहीये. फक्त एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला, प्लीज शेखरचा जॉब जाता कामा नये. प्लीज प्लीज. मी कुठं काय केलंय? आत्ताच त्याला ऑफिसमधनं कॉल आला होता, परफॉर्मन्स रिव्ह्यूची मीटिंग आहे म्हणून. अच्छा, ते हां, ते काय नाही हो, ते मी फक्त बोलत नाही, करूनही दाखवते. हे तुम्हाला कळावं यासाठीची एक छोटीशी झलक होती फक्त. म्हणजे उद्या अनन्या तुमच्या डुक्करवाड्यातनं माझ्या घरी परत आली नाही तर काय होऊ शकेल हे तुम्हाला कळावं म्हणून फक्त मी एवढं केलं, बाकी काय. प्लीज प्लीज मॅडम, तुम्ही रागारागात काही करू नका हो. मग तुम्ही काहीतरी करा, लवकरात लवकर करा, काहीही करा. कारण आता यापुढे जे काही करणार आहात ते तुम्हीच करणार आहात, नाही का? पण माझी मुलगी माझ्या घरी परत आली नाही तर तुमचा नवरा घरी बसणार. चॉईस इज योर्स. ओके, बाय देविका कर्णिक, एन्जॉय. काहीही करून अनन्याला तिच्या घरी पार्सल करून पाठवलंच पाहिजे, नाहीतर आम्ही रस्त्यावर येऊ. इथे माझा प्लॅन ना माझ्यावरच उलटलाय. मला वाटलं होतं त्या इरावतीचा मी माझ्या फायद्यासाठी वापर करून घेईन, पण आता ही माझ्याच मानगुटीवर बसते. आता फक्त एक चान्स मिळू दे रे. नाही, या सगळ्यांना सरळ केलं ना तर नाव बदलेल. पण सगळ्यात आधी त्या सासू सुनेला धडा शिकवायला हवा.